नमस्कार, मी सुभाष हणमंते. आपण पाहताय चारवाक टीव्ही. मित्रांनो, आज 18 जुलै साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा 55वा महापरिनिर्वाण दिवस. आज विशेष करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी एक मनगडत कहाणी रचली गेली. तथ्यहीन, कुठलाही आधार नसताना एक खोटा प्रचार त्यांच्याविषयी करण्यात आला. त्या एकाच गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. ती गोष्ट म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा देश स्वतंत्र झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट 1947 दिवशी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईमध्ये मोर्चा काढला. मोर्चामध्ये नारा दिला, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. हा नारा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे त्या विचार मंचावरून दिला. एवढंच नाही, हा मोर्चा कुण्या ठिकाणी काढण्यात आला होता, ही सभा कुण्या ठिकाणी झाली होती, या संदर्भात सुद्धा वेगळे मत प्रदर्शित होताना दिसतात. काही लोकांचं मत आहे ही सभा शिवाजी पार्क दादर येथे झाली. काहीच्या मते ही सभा आझाद मैदान येथे झाली. काहीच्या मते ही सभा हुतात्मा चौकात झाली. असे वेगळे मत प्रदर्शित केले जात आहेत आणि हे सुद्धा लिखित स्वरूपात सांगितले जात आहेत. हे फार गंभीर आहे. जी गोष्ट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केली नाही, त्याविषयी असा प्रचार का केला जातो आणि कुणाच्या माध्यमातून केला जातो? अशा प्रकारचा प्रचार कोणीतरी करतं आणि संपूर्ण समाज त्याला मान्यता देतो. त्या गोष्टीचं परीक्षण करत नाही, त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्याचा सखोल अभ्यास करत नाही, संशोधन करत नाही. कोणीतरी एकाने सांगितलं, एखाद्या पुस्तकामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे, या आधारावर संपूर्ण समाज त्याला मान्यता देतो. असं कुठल्याही महापुरुषाबाबत होता कामा नाही. त्यांचा जो काही विचार असेल त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे आणि त्यांनी कधी, कुठं आणि कुठल्या संदर्भात हे सांगितलेलं आहे याचं तथ्य समाजापर्यंत आलं पाहिजे, त्यांच्या समोर आलं पाहिजे. असं असताना सुद्धा हा समाज, कष्टकरी समाज, दलित समाज, अनुसूचित जाती समाज याच्या तथ्यापर्यंत गेलेला नाही. परंतु मागच्या काही वर्षामध्ये चारवाक दर्शनच्या टीमने या संदर्भात तथ्य पडताळणी करण्याचं ठरवलं आणि संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार करून याची माहिती मागवली. त्याच्यामध्ये आढळून आलं की जवळ 15 तारखेपर्यंत साहित्यरत्न अण्णाभाऊ त्यांच्या नेतृत्वात कुठलाही मोर्चा निघालेला नाही. एवढंच नाही, कुठल्याही संघटनेनं मोर्चा काढलेला नाही अशी माहिती समोर आली. असं असताना, कुठलंही आधार नसताना आपल्या मनगडत कहाण्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने का खपवले जात आहेत, का त्याचा प्रचार केला जातो, याच्यावर मंथन झालं पाहिजे, याच्यावर विचार झाला पाहिजे. एखाद्या महापुरुषांच्या नावाने जर असा एखादा विचार प्रसार होत असेल तर याचा अर्थ असा आहे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है असा नारा देतात आणि या स्वातंत्र्याविरुद्ध मोठा मोर्चा काढतात, त्याला अमान्य करतात, असा त्याचा अर्थ होतो. आता विचार करा, ज्या स्वातंत्र्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे त्या कमी वयामध्ये जेलमध्ये गेले, या स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष त्यांना भूमिगत राहावं लागलं, ते अण्णाभाऊ साठे देशाच्या स्वातंत्र्याविरोधात कसे असतील बरे? हा कधीतरी आपण विचार करणार आहोत की नाही? यात समाजाची चूक नाही, यात बुद्धिजीवी अभ्यासकाची चूक आहे, संशोधकाची चूक आहे. त्यांनी या दृष्टीने कधी अभ्यास केला नाही. जो कोणी या गोष्टीची सुरुवात केली, त्याचा प्रचार सुरुवात केला,
ते डोळे झाकून आपण त्याला मान्यता देत गेलो, ही गोष्ट चुकीची आहे. सर्वसामान्य समाजाची यात कुठलीही चूक नाही, कारण कुठल्याही समाजाचा सर्वसामान्य समाज घटक प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करू शकत नाही. हे अभ्यास करण्याचं काम समाजातल्या बुद्धिजीवींचं, संशोधकांचं, इतिहासकारांचं असतं. पण दुर्दैवाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायामध्ये जे बुद्धिजीवी आहेत, जे संशोधक आहेत, त्यांनी या विषयावर काम केल्याचं दिसत नाही. असो तरी पण एक गोष्ट नक्की आहे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे देशाच्या स्वातंत्र्यासाठी कठोर परिश्रम घेतलेला आहे, जेल भोगलेले आहे, भूमिगत राहिलेला आहे. ते सच्चे स्वतंत्र सेनानी होते हे मात्र नक्की. आणि आधारहीन वक्तव्य करण्यापेक्षा चारवाक दर्शनच्या टीमने संबंधित विभागाकडे माहिती मागून याचा खुलासा करण्यासाठी, याची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. आणि येणाऱ्या काळामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने काही गोष्टी प्रसारित केली जात आहेत, त्याचा प्रचार केला जातोय, त्याला आळा बसला पाहिजे. दुसरे एक गोष्टीचा एक प्रचार होतोय की काही सबघोषित विद्वान, सबघोषित बुद्धिजीवी, सबघोषित नेते असा प्रचार करत आहेत की अण्णाभाऊ साठे आयुष्यात कधीही हिंदू धर्म सोडलेला नाही. मित्रांनो, ज्या धर्माला अण्णाभाऊ साठे कधी मान्यताच दिली नाही, ते धर्म सोडण्याचा प्रश्न येतोच कुठे? त्यांनी कधीही हिंदू धर्माचा पुरस्कार केला नाही, हिंदू धर्माचा मी आहे याचं गर्व बाळगलं नाही, असं त्यांच्या लिखाणामध्ये तुम्ही कुठेही सिद्ध करू शकत नाही. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या देशाच्या संस्कृतीचा अभिमान बाळगायचे, या देशाच्या परंपरागत परिवर्तनवादी चळवळीचा अभिमान बाळगायचे. हे प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. पण हिंदू धर्माचा अभिमान बाळगून त्यांनी हिंदू धर्माचा पुरस्कार करणारा कुठलाही विचार आपल्या साहित्यातून, आपल्या भाषणातून प्रदर्शित केलेला नाही. सर्वात मोठं उदाहरण म्हणजे की जे लोककलेमध्ये गण म्हणायचा असतो, ते गण प्रत्येक कलावंत श्री गणेशाला स्तवून ते गण म्हणतात. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्राच्या मायभूमीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्तवून ते गण म्हटलं, हे मोठा पुरावा आहे. याच्यापेक्षा मोठा पुरावा कोणता असू शकतो? ह्या अनेक घटना अण्णाभाऊंच्या जीवनात आहेत. त्यांनी कोण्या धर्माचा तिरस्कारही केला नाही आणि कुठला पुरस्कारही केला नाही. ते मानवतावादी होते, मानव धर्माचे पुरस्कर्ते होते. ही एकच गोष्ट त्यांच्या जीवनात आणि त्यांनी त्यांच्या कार्यामधून, त्यांच्या कलाकृतीमधून सिद्ध करणारी आहे. आणि आपण सुद्धा त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या याच विचारांचा पुरस्कार करायला हवा, प्रचार करायला हवा आणि प्रसार करायला हवा. असो, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन आणि त्यांना मानवंदना देतो आणि इथेच थांबतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक नक्कीच करा. धन्यवाद.